comes under CRZ 2 and as per CRZ 2 development activities allowed will be done. पूण हातून तो इश्यू जो तयार करता आनी दोन तयार करपाक प्रयत्न केलो आज. एक म्हणल्यार गोंयकाराक कित्याक न्ही आनी भायल्याक कित्याक. दुसरो प्रॉपर्टी चण्याच्या भावार दितात म्हणून. चण्याच्या भावार दिवप काय गोंयकारांक घेवप ते पयलीं ताणें क्लियर करपाची गरज आसा. आणि जेन्ना प्रॉपर्टी आमी काडटा थ्रू अ बिडिंग प्रोसेस विच इज अ ओपन प्रोसेस, इट इज फॉर एवरीबडी टू कम एंड बिड. इवन Vijay should have applied and Vijay should have given Bhatkarto. He should have given a quote and taken that property. What was the issue? Hanga tourism very clearly is working on a process of increasing inventories of rooms through infrastructure, where it is not only the government properties, we are also inviting investors to come and invest in Goa, where the inventory will allow us to commensurate the requirement as per the two airports which are there. हेच लोक उबे रावतात आनी सावथ अलायव जाय म्हणटा आनी वास्कोच्यान म्हणटा मोपा वचपा जायना आनी मोपाची ट्रॅफिक नवी तयार करता जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चर बांदतले जाल्यार इफ यू नीड टू पुट दॅट अक्रॉस, दॅट इज अ कन्सर्न. आतां 2016 ज्यो प्रॉपर्टी सायन मारिल्ल्यो गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनान, ताजे अजून पर्यंत आमकां वी हॅव नॉट बीन एबल टू पुट डॅम इटसेल्फ इन स्टार्ट मोड, कित्याक त्यो प्रॉपर्टी वी आर हॅव्हिंग लॉट ऑफ अदर इश्यूज टू बी क्लियर, CRZ जावं अदर कायदे जावं. आणि ते चीफ सेक्रेटरी घेऊन दोनदा मिटींग घेऊन वी हॅव ऑल्सो टेकन अ कॉल की बाबा ते सिरियस प्लेयर्स असतात, दे हॅव पेड मनी. सम पीपल हॅव मिरामारची प्रॉपर्टी दॅट अपफ्रंट कन्सेशन फी रफली अबाउट 50 crores हॅज बीन पेड इन 2016. आता ह्या लोकांक बिझनेस स्टार्ट समज करना आणि बरी चेंज समज गोंया येना, देन वॉट आर वी टॉकिंग. PCP मिनिस्टर असताना एक उलोवप आनी मागीर ऑपोजिशन म्हणून एक उलोवप इज फायन, कित्याक ही वॉज अ मिनिस्टर दॅट टायम, नाव इज ऑपोजिशन. But लोकांक दिशाभूल न करता, I am very clear, every process which we follow in tourism is very transparent and clear. There is no process that we have adopted by ourselves. Every process adopted is done through stages of ensuring that transparency is managed. आणि मार्किंग सिस्टम जावं आनी मागीर फायनान्शियल बीड जावं. फायनान्शियल बिडान जो कोण एक्स्ट्रा हायस्ट दिता त्या हाका हायस्ट मनशाकूच तुका नॉर्मल दितले न्ही. दीस इज द थंब रूल. आनी खंयचो कायदो सांगता की गोंयकारांक घेवचे, तशें हाजे दिल्लीचे फ्रेंड हांगा येतात ते कशे घेतात प्रायवेट प्रॉपर्टी, तांणी थंय घालचे पडले न्ही फक्त गोंयकार घेवचे म्हणून. सो लेट अस नॉट टेक इट अहेड. ही हॅज डन इज पार्ट एज फार एज रोल इन असेंब्ली इज कन्सर्न. आय हॅव रिप्लायड टू हिम इन असेंब्ली इज कन्सर्न. ताका एज अ फ्रेंड कितें आनी इश्यूज आसा, आय एम रेडी टू डिस्कस एंड सॉर्ट आउट. बट इम्पॉर्टंट इज एज टुरिझम वी हॅव टू बी ऑल ऑन वन प्लॅटफॉर्म टू एन्श्युअर that this trade survives in the right direction and ensures that we are able for posterity, able to ensure that sustainability is there and not just talk for the sake of talking. आणि ते म्हणतात ते 60-40 म्हणटाले पळय, गव्हर्मेंटाकडे 40 मार्क्स म्हणपा लागले, 60 हे करून मागीर तुमी इन्फ्लुएन्स करता म्हणटाले ते तुमकां. सगळी प्रोसिजर हांव एकटो नासता. गोवा टुरिझम बोर्ड जाल्ल्याक यू हॅव पीपल फ्रॉम द इंडस्ट्री अँड पीपल फ्रॉम द गव्हर्मेंट इन इक्वल नंबर्स. प्रेझेंटेशनाचेर मार्क्स तो खंय घालतलो पयलीं जाल्यार म्हाका खबर ना, कित्याक एखादी स्वता करता ते कितें ते म्हणटा तें तरी आसा मरे वर्ड हाज्या मनान कितें चांदणे कितें आसता ते तसलें बी आसा जाल्यार म्हाका खबर ना, कित्याक हांगा कितें प्रोसेस केला. द होल प्रेझेंटेशन इज डन इन फ्रंट ऑफ द बोर्ड. द होल मार्किंग सिस्टम इज डन बाय द बोर्ड. दॅट मीन्स द पीपल फ्रॉम द इंडस्ट्री who are there sitting, तांकां तो कितें तरी म्हणटा अशें जालें न्ही. आनी फायनान्शियल बीड इज ओपन अप इन फ्रंट ऑफ एवरीबडी. सो वेर इज द क्वेश्चन. ताका म्हाका दिसता ताजे ते अर्थ पर ते लिहिल्ले लोक आसात पळय स्थानीक जे मिसगायड करता, तो बाबडो मिसगायड जाता आसतलो. लेट अस नॉट टेक इट अहेड. आय एम क्लियर ऑन द प्रोसेस and as far as marking system is concerned, other things are concerned, everything whatever is as per CVC guidelines, we have followed the procedures. So विजय सरदेसाय खंय तरी गोंयच्या जनतेक रॉंग इन्फॉर्मेशन प्रोवायड करता. तो ऑपोजिशनाचें काम करता, आतां करून दी ऑपोजिशनाचें काम. बट आय एम क्लियर कित्याक एज अ मिनिस्टर ऑफ टुरिझम एंड IT, आय एम इक्वली रिस्पॉन्सिबल टू एन्श्युअर दॅट टुरिझम ग्रोज इन द रायट डिरेक्शन अँड वी आर एबल टू हँडल इट प्रॉपरली. अशें जावंक जायना की फाल्यां तोच प्रश्न येवंक शकता की तुमी आसून तुमी केलें कितें काय म्हणून. आनी हें हँडल कशें करप. एक सायडीक IPP कितें हँडल करता, देन दे आर हॅव्हिंग इश्यूज. बट एज ऑपोजिशन इट इज रायट फॉर देम टू point out issues if there are any, not make issues out of nothing. This is my only say. ते खंयचे कोण गोंयकार आयलो ताका मेळ्ळो आनी ते गोंयकारान इश्यू काडपाक लायलो ते हांव नकळो. पूण तो गोंयकार म्हणून ते परत ते हे करता. इट लुक्स लायक गव्हर्मेंट इज इनसेन्सिटीव. वी आर व्हेरी मच सेन्सिटीव टू गोवन्स, बट वेन इट कम्स टू द टर्म्स ऑफ पुटिंग थिंग्स अक्रॉस नॅशनली यू कॅनॉट से. फाल्यां तूं पुण्याक टेंडर आसा जाल्यार गोंयकार टेंडर घालपाक शकना, त्या गोंयकारान घालचें न्ही, किंवा पुणेवाल्यांक घालचो. प्रश्न आसात न्ही. So I think I have replied to him in the assembly
since I believe he has taken another press following that to further misguide the people of Goa, I thought it right to that factually we are able to tell what exactly it is, and I'm very open to discussing these issues with him ahead also. आणि ते 30 ते लीज म्हणटाले 30 years प्लस 30 years ते कितें एक्झॅक्ट आता 60 years तो प्रॉपर्टी जर फॉर एक्झाम्पल ताणें स्पेसिफिकली सगळं काडून ना पळय. कोलवाचे हांव सरप्रायज सगळं काडून नाशिल्लें, स्पेसिफिकली 2 काडल्यो ताणें. ते 2 कित्याक काडल्यो ते हांव नको, ते ताका चड खबर. पूण स्पेसिफिकली 2 काडटा आसतना जो मनीस आमी ताका एक 13,000 कोलवाचे लँड दिलें, तो थंय फूल बांदता आपूण. ही बांदपाचें पूर्ण इन्व्हेस्टमेंट जातले 50 कोटी 100 कोटी तो घालता. ताजेर तो आमकां UCF अपफ्रंट कन्सेशन फी 19 कोटी दिता रुपया, which again is through the competitive bidding. Plus तो जोडपाक लागतकर 5% of the gross revenue of the year he will pay tourism department. हे जेन्ना रेव्हेन्यू टुरिझम डिपार्टमेंटाक येता तेन्ना टुरिझम डिपार्टमेंट बारीक बारीक कामां ह्याच आमदारांची, कोणाक इल्युमिनेशन जाय, कोणाक देवूळ जाय, कोणाक चर्च जाय, कोणाक बाकीचे जाय टुरिझमाचे, आणि बाकीचे टुरिझमाचे आमी विचार फुडें व्हरूंक शकता, सोदतात ते करूंक शकता आमी. सो व्हेरी इम्पॉर्टंटली वी हॅव टू अंडरस्टँड दॅट वेन इट कम्स टू अ टॉपिक कितें काडली ती 30. जो मनीस आपूण बांदता, डेव्हलपमेंट फूल लँडाचे बांदपाचें कन्स्ट्रक्शन आपूण मोडटा, तुका 20 कोटी रुपया दिता आणि प्लस 5% दिता, यू नीड टू गिव हिम अ कन्सेशन टाइम सो दॅट ही इज एबल टू पे यू ऑल्सो अँड एन्श्युअर दॅट ही रन्स द बिझनेस मॉडेल राईट ऑल्सो. 5 वर्सांक दिवन कोण 100 कोटी घालतलो? सो आय थिंक लॉजिक हॅज टू बी अप्लायड, अँड फॉर दिस पर्टिक्युलर पर्पज आय थिंक एव्हरीथिंग वॉट एव्हर हॅज बीन डन हॅज गॉन थ्रू अ प्रोसेस ऑफ गव्हर्नमेंट अँड गव्हर्नन्स इन द पास्ट. If there are issues, we will discuss. But in this case, it is very clear कि आमच्याकडे डिपार्टमेंटाकडे today we are looking further. We are looking further of acquiring or looking at new properties which can give us new tourism services. Which आता आज सकाळी IPPच्या माध्यमांतल्यान हांगाचो प्रश्न आयिल्लो क्यूटॉल म्हणटा ती लँड तशेंच आसा. सो आमी आज प्रपोजल घाला की ड्रोन पार्क हाडचें तें. ऑल एअर रिलेटेड टुरिझम सर्विसीस, स्काय डायव्हिंग जावं, हॉट एअर बलून जावं, आनी एसोसिएटेड सर्विसीस थंयच्यान सुरू करच्यो म्हणून. आतां ऑलरेडी विचार आमी फुडें व्हेल्या. आतां ते आज कितें जातलें काय विचारलें, करतकर म्हणटले ते हांगा कित्याक आयल्या तुमी करपाक काय म्हणून. कुर्चोरे आनी ते सरावंडींग एरिया, केपें एरिया समज धरले, एज्युकेटेड लोक खूब आसात अँड दे लूक फॉर ऑपॉर्च्युनिटीज आउटसायड. इफ यू आर एबल टू रिटेन द इंजिनियर्स देर आनी थंय गोंयकारांक एम्प्लॉयमेंट मेळटा, वीच इज अ ऑपॉर्च्युनिटी विथ फ्युचरिस्टीक थॉट आनी टुरिझम. फाल्यां तो म्हणटलो हें लँड कोणें केलें, कितें केलें, ते प्रश्न येतले. सो प्रश्न सगळ्या कडेन आसता, उत्तर दिवपाची जबाबदारी आमी घेता की वेन वी रन अ गव्हर्नमेंट वी नीड टू एन्श्युअर दॅट अकाउंटेबिलिटी इज देर. सो ती हेलिकॉप्टर सर्व्हिस तुम्ही चालू केल्ली पवर्ल्ड गोवा, ते अजून रिस्पॉन्स कसो आसा अजून पर्यंत तिका? हेलिकॉप्टर सर्व्हिस पयले एक सीझन जाला तांचे. आय थिंक वी आर सपोज टू गेट सम tourism department gets some 5 lakhs per month, 60 lakhs per year from that particular fellow for running the helicopter services. आमकां तो पर रायड म्हणून आमकां ना, आमकां 5 लाख फ्लॅट आसा. पयल्या वर्सा म्हाका दिसता ताणें 8,000 रुपया सुमार धरले पर ट्रीप. जवळ जवळ 53 ट्रिपी, 53 trips is what he has done. So not that he has run into profits, but he has started, and that needs to be advertised, moved ahead much more aggressively. Yeah, I thought the season, I think we should be doing much better, and that complements to the services of MOPA, Daboli, aerial services which we need to. So जेन्ना आमी हेलिपॅड उलयता, सध्या आमचे कडेन एक तो ओल्ड गोवा हेलिपॅड सोडलो जाल्यार आग्वाद आनी कांदोळे म्हणून त्या एरियेन 2 आसा. वी आर लुकिंग एट ऑपॉर्च्युनिटीज फॉर इन्क्रीजिंग द नंबर ऑफ हेलिपॅड्स इन द स्टेट. Could you clarify on this sunburn being held in Mopa? There are rumors. Is it happening there? What is it? Sunburn, I can only comment after something for application of permission comes to me. As of now, to my knowledge, I don't think anything is happening in Mopa or anywhere. If the event is happening this year, let them first come and apply, then we will see what needs to be done. पयलीच तांच्या आमदारान म्हणलें आपल्याक नाका म्हणून, मोपाचो जो आमदार. There is also rumor that you are unaware about this. तुमच्या नोंदणीकूच हाडूंक ना म्हणून ऑलरेडी जाता. म्हाका खबर ना, त्या खबर ना. आय एम ऑन रिकॉर्ड एट टिल डेट आय एम नॉट अवेअर अबाउट एनी सनबर्न एक्टिविटीज हॅपनिंग एट मोपा. इन इट देर आर, दे नीड टू टेक टुरिझम परमिशन. त्यांना जेन्ना अप्लाय करतले तेन्ना कळटलें. ती फिजिबिलिटी स्टडी डन बाय अदर डिपार्टमेंट लायक होम अँड अदर डिपार्टमेंट एन्सिलरी. वन दे स्टडी दे गिव्ह अ रिपोर्ट, वी विल थिंक अहेड. शीता फुडें मीट म्हाका दिसना वी शूड बी टॉकिंग अबाउट. टुरिझम मिनिस्टर तुमी सर असेंब्लीनी ते 2-3 फावट टुरिझमाची परमिशन जेन्ना दिता तेन्ना दे हॅव एन्सिलरी परमिशन ऑल्सो टू टेक. आणि एनी न्यू सायट ते खंय करता, दॅट सायट हॅज बीन इयरली डन. सो प्लेस वेर दे नो दे आर डुईंग इट. नवी सायट समज काडली,
फिजिबिलिटी ऑफ दॅट मोपा खंय करता गव्हर्मेंट करता काय GMRH हातून करता GMRH हातून करता जाल्यार ते परमिशन ताका तरी गव्हर्मेंटाचे घेवचेच पडटा आणि एक इशू म्हणटा पळय तो 31 डिसेंबर बिकॉज दॅट इज अ न्यू इयर डे मिडनाईट नाव Let me comment after they apply. Let us not comment just because the news is in the air. Let us first see and then discuss on that. थँक्यू सर Thank you.